ॲटम्स, मॉलिक्युल आणि न्यूक्लिआय किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम याच्यामध्ये आपल्याला बोर्सचं पॉस्ट्युलेट बघायचं आहे. टोटल 3 बोर्सची पॉस्ट्युलेट आहेत. त्या 3 बोर्सच्या पॉस्ट्युलेटवर सगळे आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करता येते. आता त्याच्यामध्ये जे पहिलं पॉस्ट्युलेट आहे बोर्स काय म्हणतात तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अराउंड फिरत असताना न्यूक्लियस वर चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि इलेक्ट्रॉनवर कोणता असणार आहे निगेटिव्ह चार्ज. तर आता हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर जेव्हा अट्रॅक्शन होईल आणि तेव्हा इलेक्ट्रॉन फिरेल तेव्हाच तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे. थोडक्यात सेंट्रिपेटल फोर्स लागेल आणि ह्या सेंट्रिपेटल फोर्सला तुमचा कुलॉम्स लॉ म्हणजेच जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे कोणावरचं तर न्यूक्लियसवरचं आणि इलेक्ट्रॉनवरचं हे एकमेकाला काय करणार आहेत अट्रॅक्ट करणार. मग आता याला कोणाला कोण बॅलन्स करतं इलेक्ट्रॉन फिरत असताना तर तुमचा सेंट्रिपेटल फोर्सला तुमचा कोण बॅलन्स करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग सेंट्रिपेटल फोर्स कोणता असतो तर सेंट्रिपेटल फोर्स असतो आपला mv²/r आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुलॉम्स लॉ वरून आपण लिहितो 1/4πε0 काय लिहितो e²/r असतो. पण इथं आपण z हा काय घेतोय तुमचा जो नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे ॲटॉमिक नंबर म्हणतो तो आपण z घेतो. मग आता हे झालं फर्स्ट पॉस्ट्युलेट. कोणाला कोण बॅलन्स करते म्हटलं बोला सेंट्रिपेटल फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेंट्रिपेटल फोर्सचा काय फॉर्म्युला आहे mv²/r आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1/4πε0 ze²/r. हे काय आलं फर्स्ट पॉस्ट्युलेट. काय म्हणतो फर्स्ट पॉस्ट्युलेट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. मग आता जर नेसेसरी कोणता फोर्स असणार आहे सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय कोणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. मग आता हा आपण लिहिला पहिला पॉस्ट्युलेट सगळ्यांना समजला असेल. आता सेकंड पॉस्ट्युलेट सांगतो. जेव्हा इलेक्ट्रॉन फिरत असताना तो अँग्युलर मोमेंटम असेल. मोमेंटम म्हणजे काय मास इनटू वेलोसिटी. पण हा अँग्युलर मध्ये फिरत असल्या कारणानं त्याला जो अँग्युलर मोमेंटम असणार आहे तो मी इथे देतोय बघा अँग्युलर मोमेंटम. मग आता अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतो आपण n दाखवतो. हा अँग्युलर मोमेंटम हा इंटिग्रल मल्टिपल कशाला इंटिग्रल मल्टिपल असतो तर h/2π म्हणजेच n काय दाखवणार आहे इंटिजर दाखवणार. काय दाखवणार आहे इंटिजर म्हणजे हा व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार 1 2 3 4 5 ओके. हा मग काय म्हणणार मला अँग्युलर मोमेंटम इज प्रोव्हाइडेड बाय काय म्हणणार अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल. इंटिग्रल मल्टिपल कशाला h/2π वेर h इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट. h काय आहे आपला प्लॅंक्स कॉन्स्टंट. मग आता l बरोबर rp हे सूत्र माहित असेल. मग r तुमचा आहे असंच राहिला पण p बरोबर काय असतं मास इनटू व्हेलॉसिटी आणि r म्हणजे mvr बरोबर काय इक्वेशन आलं nh काय आलं 2π. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 2. सेकंड पॉस्ट्युलेट समजलं का बघा अँग्युलर मोमेंटम काय असतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. हेच आपण मॅथमॅटिकली लिहिलं म्हणजेच mvr इज इक्वल टू nh/2π. आता थर्ड पॉस्ट्युलेट लिहितो. जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन आहे समजा ही काय आहे तुमची न्यूक्लियस आहे प्रोटॉन आणि काय असतात तुमच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन. ही आली तुमची फर्स्ट शेप समजा याच्यावरची आली ही कोणती तुमची सेकंड शेप. जेव्हा इलेक्ट्रॉन हाय ऑर्बिट मधून लो ऑर्बिट मध्ये जंप करतो तेव्हा त्याच्यातून एनर्जी जी बाहेर पडते ती एनर्जी फोटॉनच्या रूपात बाहेर पडते आणि हा फोटॉन म्हणजे काय असतो h असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट इट इमिट्स एनर्जी. म्हणजे एनर्जी कशामध्ये इमिट करणार आहे फोटॉन मध्ये आणि फोटॉनची एनर्जी काय दाखवते आपण एका पॅकेटची एनर्जी h न्यू. मग समजा आपण हायर ऑर्बिट m पकडलं आणि लोअर ऑर्बिट काय पकडलं n पकडलं म्हणजेच m मायनस काय येणार आहे en इज इक्वल टू काय येणार आहे आपलं h. या तीन इक्वेशनचाच वापर करून आपल्याला इथून पुढचा सगळा भाग बघायचा. पहिले इक्वेशन काय सांगितलं बोर पॉस्ट्युलेट इक्वेशन सांगितलं तर स्टेटमेंट तुम्हाला आपोआप येईल. सेंट्रिपेटल फोर्स बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ सेंट्रिपेटल फोर्स काय असतो mv²/r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा 1/4πε0 e²/r².
आणि सेकंड पॉस्ट्युलेट काय दाखवा सांगितलं, अँग्युलर मोमेंटम बरोबर nh अपॉन 2 पाय. आता याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम काय असतो, mvr आणि उजवी साइड आपली काय आली nh अपॉन 2 पाय. ह्या दोन फर्स्ट पॉस्ट्युलेटचा वापर करून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतो, तर व्हेलॉसिटी त्याचबरोबर रेडियस कॅल्क्युलेट. पहिल्यांदा रेडियस निघते आणि नंतर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तुम्हाला, शो दॅट, बघा शो दॅट काय विचारलं जातं, तर तुमचं रेडियस हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबरला आहे 3 मार्क्सला. किंवा दुसरा प्रश्न विचारला जाईल, व्हेलॉसिटी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय n, हे तुम्हाला दाखवा म्हणून विचारलं. किती मार्काला विचारलं जाईल, 3 मार्क. किती पॉस्ट्युलेट घ्यायचे, फर्स्ट आणि सेकंड. मग फर्स्ट पॉस्ट्युलेट काय होतं सांगा मला, बोर्स पॉस्ट्युलेट आहे BOHR बोर्स पॉस्ट्युलेट्स. कोणता पॉस्ट्युलेट घ्या, पहिल्यांदा फर्स्ट पॉस्ट्युलेट घ्या. काय फर्स्ट पॉस्ट्युलेट सांगा, हां m किंवा शॉर्ट आधी लिहा, सेंट्रिपेटल फोर्स बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि दुसरं पॉस्ट्युलेट काय होतं बघा, दुसरं सेकंड पॉस्ट्युलेट काय होता, अँग्युलर मोमेंटम बरोबर nh अपॉन 2 पाय. माझा सेंट्रिपेटल फोर्स काय असतो, mv² अपॉन r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Ze² अपॉन r². आणि दुसऱ्या इक्वेशन अँग्युलर मोमेंटम काय असतं, mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. आता जर व्यवस्थित तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये v² आहे इथे v आहे, दोघांच्या मधला v² काढायचा, दोघांच्या मधला काय काढायचा v². त्याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण, 1 देऊ. त्याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण, 2 देऊ. मग आता v² काढताना इकडे v² लेफ्ट हँड साइडला सोडला, त्यातला r आणि r काय झाला, कॅन्सल झाला. हे m मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. हां राहिलं काय, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. बघा z तुमचं आहे तसंच, e² पण आहे तसंच. हे m मल्टिप्लाय होते, इकडे आल्यावर काय झालं, डिवाइड. आणि आपला एक r आहे, याला इक्वेशन नंबर काय मिळेल बघा, 3. इक्वेशन नंबर काय मिळेल, 3. आता इथं v² काढायला दोन्ही बाजूला काय करायला पाहिजे, स्क्वेअर करायला पाहिजे. आणि ही m² आणि r² मल्टिप्लाय इकडे केल्यावर काय होणार आहे, डिवाइड. मग डाव्या साईडला काय राहिलं, v² इज इक्वल टू, बघा n चा पण काय होईल स्क्वेअर, h चा पण काय होईल स्क्वेअर. हे 2 चा स्क्वेअर 4 आणि हा पाय चा स्क्वेअर, पाय स्क्वेअर. पण हे m स्क्वेअर आणि उरला कोणता, r चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर काय आला, 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 ला इक्वेट करू. बघा काय म्हणा, फ्रॉम इक्वेशन कोणतं 3 अँड इक्वेशन 4. लेफ्ट हँड साइड काय आहे, इक्वल, v² काय आहे इक्वल. मग हे राइट हँड साइड पण काय असते, इक्वल. काय लेफ्ट हँड साइड बोला ना, 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट mr. आणि न्यूमरेटर मध्ये काय राहिलं, z चा स्क्वेअर. राइट हँड साइडला काय होते बोला, हा n चा स्क्वेअर h चा स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर m² r². कोणत्या कोणत्या टर्म कॅन्सल होते बघा, इथलं 4 कंप्लीटली कॅन्सल होते. यातला एक पाय आणि यातला एक पाय कॅन्सल होतो, यातला एक m आणि यातला एक m कॅन्सल होतो. r पण यातला एक आणि यातला एक काय होते कॅन्सल. मग हे भागिले r आपण इकडे आणू. आपल्याला काय करायचं आहे, रेडियस काढायचं. काय करायचं आहे, रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. मग आता रेडियस ऑफ बोर ऑर्बिट लेफ्ट हँड साइडला r आला, राइट हँड साइडला काय राहते बघा, हां हे 4 तर कॅन्सल झालं. आता बघितलं आपण अंडरलाइन करून घेतलं, हे पाय पण यातला एक कॅन्सल झालं, उरलं काय एप्सिलॉन नॉट. m पण r पण काय झाले कॅन्सल, उरलं काय फक्त एप्सिलॉन नॉट. इथं काय उरलंय n² h². मी n² तात्पुरता साइडला घेतोय, h² काय घेतोय आतमध्ये. डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे बघा, 4 गेलेलाच आहे, त्यातला एक पाय राहिलेला आहे, म्हणजे हा पाय आहे पाय, त्यातला एक m राहिलेला आहे. r तर आपण लेफ्ट हँड साइडला घेतलेला आहे, z आणि काय उरला e चा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला दिसून आलं का बघा, रेडियस ऑफ बोर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे तुम्ही इथं म्हणू शकता का, हे सगळं कॉन्स्टंट आहे, r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². या ह्याच्यावर सेंटेन्स काय टाकू शकता, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर.
आली r ची व्हॅल्यू. आता इक्वेशन जे 2 आहे त्याच्यावरून आपल्याला व्हेलॉसिटी काढता येते. बघा v बरोबर काय येतं सांगा मला. चला हा फ्रॉम इथं काय लिहू बघा. फ्रॉम कोणतं इक्वेशन 2 काय लिहिता येईल बघा. फ्रॉम इक्वेशन 2 v इज इक्वल टू काय लिहिता येईल. nh बोला nh अपॉन 2 पाय mr काय लिहिता येईल. 2 पाय mr. पण r ची किंमत ही ठेवावी लागेल. कुठली याला इक्वेशन नंबर किती म्हणून आपण इक्वेशन नंबर 5. ओके मग 5 ची व्हॅल्यू पुट करायची. काय येईल मला. nh अपॉन 2 पाय m आहे असं. आता r ची व्हॅल्यू न्यूमरेटर काय आहे सांगा. अंश काय आहे. एप्सिलॉन नॉट h स्क्वेअर n स्क्वेअर काय टाकू मला. हा एप्सिलॉन नॉट n स्क्वेअर h चा स्क्वेअर. हे मी डिनॉमिनेटर मध्ये न लिहिता डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये न लिहिता वर लिहितो. काय वर लिहिला आहे. पाय m z e चा स्क्वेअर. काय काय कॅन्सल होतंय बघा. त्यातला n आणि यातला एक n काय झाला कॅन्सल झाला. उरलं काय h यातला एक h कॅन्सल झाला. h एक h कॅन्सल झाला. पाय कॅन्सल होते का. पायला पाय झालं कॅन्सल. m कॅन्सल होते का. मासला मास झालं कॅन्सल. बोला पुढं z कॅन्सल होते का नाही. e स्क्वेअर नाही होत कॅन्सल. राहिलं काय ते इथे लिहितोय मी. म्हणजे इथं आपल्याला ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय आणि जे 1/n उरते ना ते साइडला लिहितोय. का साइडला लिहितोय तर आपल्याला दाखवायचं आहे व्हेलॉसिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग जे ब्रॅकेट मध्ये आहे राहिलेलं काय. n तर कॅन्सल झाला. h कॅन्सल झाला. पाय कॅन्सल झाला. m कॅन्सल झाला. राहिलं काय z e चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं बघा 2 राहिलं. ओके 2 नंतर एप्सिलॉन नॉट राहिलं. त्याच्यानंतर काय राहिलं n नंतर आपण साइडला घेतला. राहिलं काय h म्हणजे v इज इक्वल टू ze स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट h आणि n. चेक करा बरोबर आहे. त्याला इक्वेशन नंबर आपण काय देऊ. इक्वेशन नंबर 6 देऊ. मग आता इथं आपल्याला सांगता येते फ्रॉम 6 v इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रूफ आला का. प्रूफ आला का. चेक करा व्हॅल्यू. व्हॅल्यू काय आली v ची. z e स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन नॉट h आणि 1/n मी साइडला लिहितो. बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. आता हा प्रूफ कळाला. किती मार्कला विचारला जातो. हा 3 मार्कला विचारला जातो. काय करायचं आहे. काय करायचं आहे. फर्स्ट पॉस्ट्युलेट घ्या. सेकंड पॉस्ट्युलेट घ्या. त्याच्यामध्ये v स्क्वेअर कॉम्प्युट करा म्हणजे इक्वेट करा. इकडे पण तुम्ही v स्क्वेअर लेफ्ट हँड साइड इक्वल्स आहेत म्हणून काय येणार. राइट हँड साइड पण काय येणार आपल्या इक्वल्स आहे. मग आता ह्याच्यातला व्हॅल्यूज काय करा कॅन्सल. आता आपल्याला याच्यावर काय काढायचं आहे. आलं ठीक आहे. वेलोसिटी आली आपली रेडियस आली. ह्याच्यावरून आपल्याला एनर्जी काढायची. एनर्जी किती प्रकारची असते. दोन. पहिली कोणती पोटेन्शियल किंवा पहिली काय घेऊया आपण कायनेटिक. पहिली कोणती घेऊया कायनेटिक एनर्जी आणि दुसरी कोणती घेऊया पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू. सगळ्यांना माहित आहे याला आता इक्वेशन नंबर काय म्हणूया. आता 6 च्या पुढे गेलं तर ती 7 भरपूर मोठं होईल. एक बरं ठीक आहे. सिक्वेन्स तुम्हाला कसं लक्षात राहील तसा ठेवा. किंवा आपण याला इक्वेशन नंबर 1 घेऊया कारण की सेकंड इक्वेशन असणार आहे. मग आता कायनेटिक एनर्जी ke बरोबर काय असणार आहे बघा. कायनेटिक एनर्जी काय असतं सूत्र. हाफ ऑफ mv चा स्क्वेअर. पण v काय आला आपला. v काय आला इथं बोला ze स्क्वेअर अपॉन काय आलाय 2 एप्सिलॉन नॉट n h किंवा hn. पण त्याचा काय येईल स्क्वेअर. मग आता राहिलं काय बोला. हाफ आहे तसंच बोला. m आहे तसंच राहिलं. v स्क्वेअर म्हणजे काय राहिलं z चा स्क्वेअर बोला e चा v ची पॉवर किती राहिली 4 अपॉन बोला 2 चा वर्ग काय झाला तुमचा 4 एप्सिलॉन चा स्क्वेअर एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h चा स्क्वेअर आणि n चा काय झाला स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 2. कोणती आली आपली कायनेटिक एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जी आली. 2 नंबरला आपण कोणती काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी. कोणती काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी काय असतं. पोटेन्शियल म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इथं काय पहिलं तरी आपण चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन गुणिले काय असतं तुमचं पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे v न दाखवलं.
11वीत फॉर्म्युला झाला असेल. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय असतो? इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस एस. पोटेन्शियल साठी सूत्र काय असतं? 1/4πε0 E स्क्वेअर अपॉन काय असणार आहे? बोला अपॉन काय असणार आहे? ZE अपॉन R. ZE अपॉन R. आता याच्यामध्ये आपल्याला E चा स्क्वेअर आहे. E पॉवर E ची पॉवर 4 आली. बघा आता थांबा इथं R ची किंमत घ्यायची. तर काय घेऊ आपण? R ची किंमत. E स्क्वेअर इथं Z नाही समजा आपण नुसता. तर इथं R ची किंमत पुट करू आणि मग आपण सोडवू. बरोबर आहे? काय R ची किंमत टाकायची? E स्क्वेअर कसा होईल? पोटेन्शियल 1/4πε0 Q अपॉन R असतो. Q चे E घेतलं. आता ह्यालाच आपल्याला सोडवायचं आहे. मायनस प्लस काय होणार आहे मला? मायनस. मला 1 अपॉन राहिलं आहे तुमचं 4πε0 E into E. E चा काय झाला? स्क्वेअर. R ची किंमत. मला पुट करा R ची किंमत. काय राहिलं? हे एप्सिलॉन नॉट h चा स्क्वेअर पुढं n चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर मधलं वर लिहितो मी. पाय m z. E ची पॉवर किती आली? E ची पॉवर 2 आली. आता हे सोडवू आपण. काय बघा मायनस राहिलं. E स्क्वेअर काय झालं? E ची पॉवर काय झाली? 4 आली. पाय कॅन्सल. m राहिला तुमचा. m राहिला. z राहिला. पण इथे r ची पॉवर r ची किंमत किती? z चा चेक करा बघू. r z आहे का z स्क्वेअर राहिले? काय राहिले? z राहिले. Z पहिल्यापासून E पासून चेक करा की बुक मध्ये. z आहे का काय? z स्क्वेअर बघा. Z स्क्वेअर आहे. कुठे z स्क्वेअर आहे? r ची किंमत z आहे ना. मग आता इथं z आहे. अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं? 4 राहिलं. एप्सिलॉन नॉट चा काय आला? स्क्वेअर आला. n चा स्क्वेअर आला. h चा काय आला? स्क्वेअर आला. आपल्याला लक्षात घ्या झेड घ्या पाहिजे. पोटेन्शियल साठी झेड घ्या पाहिजे. मग इथं आपला अजून काय नाम झालं आहे? झेड. ओके इथे एक झेड आहे. झेड काय आहे? झेड स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण? 3 म्हणूया. बघा चेक करू. m z स्क्वेअर e रेज टू 4 इथलं 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. बरोबर आहे. आता इक्वेशन 1 2 आणि 3 वरून आपल्याला काय भेटतंय? टोटल एनर्जी. काय म्हणजे आपण फ्रॉम इक्वेशन कोणते 1 2 आणि कोणता तुमचा 3. काय दिसतंय 1 2 3 वरून? तर टोटल एनर्जी E बरोबर कायनेटिक एनर्जी काय आहे तुमची? ही काय आहे? तर हे mz स्क्वेअर e रेज टू 4 mz स्क्वेअर e रेज टू 4 अपॉन 4 तुझा काय होणार आहे? 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h चा स्क्वेअर n चा स्क्वेअर. हे पोटेन्शियल एनर्जी पुट करू. काय होणार आहे? प्लस मायनस काय होईल? मला प्लस आणि मायनस चा मायनस या z स्क्वेअर e रेज टू 4 अपॉन 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h चा स्क्वेअर. मग आता ह्याच्यातलं कॉमन काय निघतंय? इथं 4 आहे, इथं 8 आहे. 4 कॉमन निघत म्हणजे बाकी सगळं आहे बघा. m आहे, z स्क्वेअर आहे, e रेज टू पॉवर 4 आहे, एप्सिलॉन नॉट स्क्वेअर आहे, h स्क्वेअर आहे, n स्क्वेअर आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या किमती कॉमन निघाल्या. mz स्क्वेअर e रेज टू पॉवर 4 अपॉन 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h चा स्क्वेअर अपॉन 1 अपॉन 2 राहील. बरोबर आहे का? 4 2 8 1 अपॉन काय राहिलं? 2 मायनस काय राहिलं? 1 1 अपॉन 2 मायनस 1. अर्ध्यातनं एक गेलं, अर्ध राहिलं, वजा मायनस हाफ राहिलं. म्हणजे मायनस हाफ इंटू काय राहिलं तुमचं? 1/4 आहे. म्हणजे 1 बाय काय होणार आहे तुमचं? 8 राहणार आहे. बरोबर आहे का? मायनस हाफ कॉमन आलं म्हणजे याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर तुमची मायनस हाफ येणार आहे.
आणि हा मायनस हाफ म्हणजे मायनस लिहिलं इथं 4 टू चा काय आलं 8 आलं. राहिलेली किंमत डिनॉमिनेटर मध्ये मी अगोदर लिहितो m स्क्वेअर h स्क्वेअर. डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये काय आली m z स्क्वेअर e रेज टू पॉवर 4. मग जर तुम्ही n स्क्वेअर हा बाहेर लिहिला आणि z स्क्वेअर पण जर तुम्ही बाहेर लिहिला तर आपल्याला काय दिसून येतं, एनर्जी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे तुम्हाला याची जर व्हॅल्यू तुम्ही ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती -13.6 येते. इथं z स्क्वेअर अपॉन काय आला तुमचा n स्क्वेअर. देयरफॉर तुम्ही काय सांगू शकता, एनर्जी ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा काय आहे तो स्क्वेअर. म्हणजे एनर्जी is directly proportional to 1 upon n square or energy is inversely proportional to square of principal quantum number. मग आता ह्याच्यावर आपल्याला एनर्जी निघाली. मग आता ह्या एनर्जी साठी हा फॉर्म्युला निघाला. पण आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जर व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर पहिल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फर्स्ट ऑर्बिट मध्ये -13.6 च मिळेल, कारण की 1 चा स्क्वेअर काय झाला 1 चा. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा तो सेकंड ऑर्बिट मध्ये असेल म्हणजे त्या फर्स्ट मध्ये -13.6 झाली, सेकंड मध्ये किती होईल तर -13.6 अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल. आणि त्याच मध्ये थर्ड मध्ये असेल तर -13.6 अपॉन काय होईल 3 चा स्क्वेअर 9 होईल. मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळते आणि याच व्हॅल्यू वरून सिरीज आहे. पहिली लायमन, दुसरी बार्कमन, तिसरी पॅशन, चौथी ब्रॅकेट, पाचवी हंट आणि सहावी हम्फ्रे सिरीज. म्हणजे एल सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, एल बी पी बी पी एच. मग आता ह्या व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला एनर्जी लेवल डायग्राम दाखवतो. मग आता पहिल्यांदा आपण ह्याच्याने पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी नंतर काय काढलेलं होतं, आपण कॅल्क्युलेट काय केलं होतं, जर थर्ड पॉस्ट्युलेट लावलं बरोबर का, थर्ड पॉस्ट्युलेट लावलं. थर्ड पॉस्ट्युलेट काय म्हणतं, हायर लेवल मधून लोअर मध्ये इलेक्ट्रॉन जंप केला तर काय राहतं, फोटॉनची एनर्जी काय होते h न्यू राहते. ठीक आहे, म्हणजे हे आपण आर्टिकल आपण लास्टला घेऊ. बघा आता कोणतं पॉस्ट्युलेट वापरलो मला ऑन कुठलं पॉस्ट्युलेट, थर्ड पॉस्ट्युलेट. कोणतं थर्ड पॉस्ट्युलेट. थर्ड पॉस्ट्युलेट काय म्हणतं, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम mth हायर ऑर्बिट टू nth लोअर ऑर्बिट. m च्या हायर ऑर्बिट पासून n च्या लोअर ऑर्बिट मध्ये. म्हणजे 4 पासून 3 ला येईल का 4 पासून 5 ला जाईल, 4 पासून 3 ला येईल. इथं बघितलं, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट. इट इमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. या फोटॉनची एनर्जी काय असणार, h एवढी असणार. मग आता em en फक्त किंमत m च्या ऐवजी काय पुट करायची, n च्या ऐवजी काय पुट करणार m. म्हणजे m आणि n साठी तुम्हाला फक्त बदलणार आहे काय तुमचा n च बदलणार. मग आता इथं आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, em मायनस काय करायचं आहे en कॅल्क्युलेट करायचं. आणि हा राईट हँड साइडला किती असणार आहे तुमचा h असणार. किती असणार आहे h. मग सूत्र निघालं एनर्जी साठी. बघा em साठी किंमत टाकू. चला em साठी किंमत टाकणार आहे, काय होणार आहे, हा e आहे. आता हा n साठी जर तुमचा n आला असेल तर em साठी काय येईल, मास तुमचं बघा हे मायनस. बघा कॉमन टर्म कोणते कोणते असणार आहे, कॉमन टर्म कोणते असणार आहे बघा, तर m e raised to 4 a z square 8 epsilon naught square h square आणि हा n तेवढा तुमचा आतमध्ये जाईल, ब्रॅकेट मध्ये जाईल. कसं तर बघा प्रत्येकाने व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला काय बदलतोय, फक्त आपला nth ऑर्बिट बदलतो. आता nth ऑर्बिट कसा बदलणार आहे, तर मी इथं लिहितोय व्हॅल्यू m ची व्हॅल्यू लिहितोय. तर m ची व्हॅल्यू काय कॉमन आधी काढतो. ह्याच्यामधनं कॉमन काय निघतोय तो अगोदर आपण काढतो. कॉमन काय निघणार आहे, तर हा ब्रॅकेट सगळा z स्क्वेअर पर्यंत कॉमन निघणार आहे. राहणार आहे n स्क्वेअर तेवढा. म्हणजे m साठी काय असेल आपला, m साठी काय असेल -1 अपॉन काय असेल तुमचा m चा स्क्वेअर. किंवा मी स्टेप डायरेक्ट सगळ्या स्टेप करून दाखवतो मग तुम्हाला लक्षात येईल. पण तो जागा भरपूर खाणार आहे. बघा em साठी व्हॅल्यू पुट करा, काय होणार आहे, हा -m e रेज टू 4 z चा स्क्वेअर अपॉन काय राहिलं तुमचं 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h चा स्क्वेअर आणि इनटू काय तुमचा n चा स्क्वेअर. पण n च्या ऐवजी आपण काय पुट करतोय m स्क्वेअर पुट करतो. हे ऑर्बिट आहे,
हे मास आहे, तुम्ही m ला m कॅन्सल करू शकत नाही. तिथं p येत होतं अगोदरच्या वर्षी m च्या ऐवजी p येत होतं, म्हणजे इथं कॅन्सल का होत नाही तर ह्याच्यासाठी सांगतोय. तर हे मग आता तुम्हाला वेगळ्या लेटरनं रिप्रेझेंट करायला पाहिजे. ओके, तर त्याला अंडरलाईन करून ठेवू. मायनस, आता कंसात अनेकदा काय असणार आहे, ह्याचा मायनस असणार आहे. का मायनस असणार आहे, तर इथं टर्म बघा राहिलं काय तुमचं m e चा घातांक 4 z चा स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n चा स्क्वेअर. हे n ऑर्बिटचा आहे, n चा ऑर्बिट आहे, n चा ऑर्बिट आहे. आता बरोबर उजव्या साईडला बरोबर h. पण तुम्हाला माहित पाहिजे c बरोबर काय असतो न्यू लॅम्बडा असतो. तर न्यू बरोबर काय होणार आहे c अपॉन लॅम्बडा होणार. न्यू ची किंमत काय होणार आहे, न्यू ची किंमत c अपॉन काय होणार आहे लॅम्बडा. कशाची किंमत पुढे केली न्यू ची, न्यू बरोबर c अपॉन लॅम्बडा हे भागिले आले. मग आता आधी ह्याच्यातल्या कॉमन टर्म काढू. हे मायनस मायनस काय झालं सांगा प्लस झालं, आणि हे काय आहे मायनस. मग आता कॉमन काय आहे m आहे e⁴ आहे z स्क्वेअर आहे. मग इथे लिहितो m e⁴ z स्क्वेअर अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर. फक्त तुमचं ब्रॅकेट मध्ये झालं 1 अपॉन n स्क्वेअर. मी मगाशी डायरेक्ट लिहित होतो का तर ते मायनस मायनस प्लस होतं 1 अपॉन n स्क्वेअर आलं. इथलं मायनस घेतलं आणि 1 अपॉन काय होणार आहे तर m चा स्क्वेअर. आणि राईट हँड साइडला काय उरलं hc अपॉन काय उरलं लॅम्बडा. आता ह्यात हे hc लेफ्ट हँड साइडला आणू. मग उजव्या साइडला काय राहणार आहे 1 अपॉन लॅम्बडा. काय राहणार आहे 1 अपॉन लॅम्बडा. बघा लेफ्ट हँड साइड काय होईल m e⁴ z स्क्वेअर अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर. h चा काय होईल हा h हा h स्क्वेअर h चा पॉवर काय होईल 3 आणि उरलं काय तुमचं c स्पीड ऑफ लाईट. आणि ब्रॅकेट मध्ये उरलं 1 अपॉन n स्क्वेअर मायनस 1 अपॉन काय झाला m स्क्वेअर. आलं लक्षात काय केलं तर हे जे आहे हे कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट आहे म्हणजे काय तो रेडबर्ग कॉन्स्टंट. रेडबर्ग कॉन्स्टंट कशाने दाखवतात r ने दाखवतात. उरली व्हॅल्यू काय 1 अपॉन n स्क्वेअर मायनस 1 अपॉन m स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये पलीकडे उरलं 1 अपॉन लॅम्बडा. मग आता ह्या इक्वेशनला रेडबर्ग फॉर्म्युला असं म्हणतात किंवा हा जो r आहे r ची व्हॅल्यू 1.097 × 10⁻⁷ पर मीटर एवढी व्हॅल्यू मिळते. त्याला काय रेडबर्ग कॉन्स्टंट पर मीटर. का वेव्हलेंथ आपल्याला माहित आहे मीटर मध्ये मोजतो. वेव्हलेंथ आणि जो रेडबर्ग कॉन्स्टंट हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून वेव्हलेंथचं जर युनिट मीटर असेल तर रेडबर्ग कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे पर मीटर असणार. आता हा झाला रेडबर्ग फॉर्म्युला. मला काय सांगायचं होतं ह्या व्हॅल्यूवरून बघा ह्या 13.6 वरून बघा व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय सांगितला En -13.6 अपॉन काय n स्क्वेअर. n च्या व्हॅल्यू किती पासून स्टार्ट होतात n 1 2 3 4 फक्त इन्फिनिटी पर्यंत जातो. मग आता ह्याच्यापासून आपल्याला काय काढायचं आहे तर सिरीज काढायची. तर सिरीज काढत असताना n ची व्हॅल्यू फर्स्ट समजा हे आलं हे n काय आहे 1 आहे आणि राईट हँड साइडला घेतो. पण n 1 आहे तेव्हा 1 ची किंमत टाकायची मध्ये 1 चा स्क्वेअर काय होईल 1 च होईल. म्हणजे एनर्जी काय मिळेल E1 बरोबर काय मिळालं सांगा E1 बरोबर काय मिळणार आपल्याला -13 पॉइंट काय मिळणार आहे 6 आणि ही एनर्जी कशी असणार इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता जो सेकंड असणार आहे तो मी इथं उजव्या साईडला n काय झालं सेकंड. मग आता 2 चा स्क्वेअर काय झाला 4 बघा. मग आता E2 मिळाला आपल्याला n ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर मायनस तुमचं आहे असं आहे 2 चा स्क्वेअर 4 13.6 ला 4 ने डिवाइड करा. मला 13.6 ला 4 ने डिवाइड करा. 4 3 जा 12 12 उरलं 1 म्हणजे पॉइंटला पॉइंट दिला 4 चौक काय झाला 16. अशा पद्धतीने आपल्याला E2 काय मिळाला 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळाला. नेक्स्ट n किती व्हॅल्यू पुट करणार आहे आपण n 3 कारण की 2 नंतर व्हॅल्यू काय येते 3. 3 चा स्क्वेअर काय होणार आहे 9 आणि इथं तुम्हाला E3 ची व्हॅल्यू मिळेल. आता E3 ची व्हॅल्यू मायनस आहे असं राहील -13.6 3 चा स्क्वेअर काय होणार आहे
9. मग आता 9 ने डिवाइड करा काय येणार आहे 9 1 1 9 म्हणजे किती 4 आणि 9 5 45 म्हणजे 46 आले त्याला इथं 1.5 असतं. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू किती पुट करणार आहे n ची व्हॅल्यू किती पुट करणार आहे 4. मग आता e4 किती मिळेल आपल्याला बघा e4 किती मिळेल 4 चा वर्ग 16 वजा 13.6 भागिले 16 केल्यानंतर जवळपास आपल्याला हे मायनस टर्म आहे असे भाग जाणार 0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी तुम्हाला एनर्जी मिळते. त्याच पद्धतीने n काय पुट करणार आहे तुम्ही n 4 नंतर आला तुमचं 5 किती मिळेल e 5 तर मायनस नंतर आहे असं 13.6 अपॉन 5 चा स्क्वेअर 25. आता हे डिवायडेशन केल्यानंतर किती मिळतं 0.54. मग आता लास्ट आता हे 5 पर्यंत बाद झालं नंतर तुम्हाला n 6 असणार हम्फ्रे सिरीज तुम्हाला जर इलेक्ट्रॉन काय म्हणते बघा जर इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट पासून फर्स्ट ऑर्बिट पर्यंत आला म्हणजे 2 पासून 1 पर्यंत येऊ दे किंवा 3 पासून काय कितीपर्यंत येऊ दे 1 पर्यंत येऊ दे तर ती सिरीज कोणती असणार आहे सिरीज ती लायमन सिरीज असणार आहे. कोणती असणार आहे लायमन सिरीज बघा आता 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो कोणतं पण असू दे मग 4 पासून येऊ दे ना 5 पासून कोणतं पण हायर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट this transition or this series is called as Lyman series. आणि ही लायमन सिरीज कशामध्ये असते अल्ट्रा व्हायलेट रेज मध्ये असते. आता त्याच्यानंतर जो तुमचा थर्ड ऑर्बिट पासून सेकंड पर्यंत झाला म्हणजे हायर ऑर्बिट पासून सेकंड ऑर्बिट मध्ये जर तुमचा इलेक्ट्रॉन जंप केला त्या सिरीजला आपण कोणती सिरीज म्हणणार आहे तर त्याला आपण बाल्मर सिरीज म्हणणार. कोणती सिरीज बाल्मर सिरीज लायमन बाल्मर. त्याच्यानंतर कोणती येते त्याच्यानंतर कोणती येते पॅशन म्हणजे कुठून 4 पासून 3 म्हणजे हायर पासून कुठपर्यंत थर्ड पर्यंत त्याला काय कोणती सिरीज म्हणणार आपण पॅशन सिरीज. कोणती सिरीज पॅशन सिरीज. त्याच्यानंतर हायर पासून कुठपर्यंत मला 4th पर्यंत आली त्याला कोणती सिरीज म्हणणार आपण ब्रॅकेट सिरीज ब्रॅकेट सिरीज. आणि हायर ऑर्बिट टू कुठपर्यंत 5व्या पर्यंत आला तर त्याला कुठली ऑर्बिट सिरीज म्हटलं जातं त्याला कोणतं वर्ग म्हटलं जातं तर फंड सिरीज. कोणती सिरीज फंड सिरीज. म्हणजे सिक्वेन्स कसा लक्षात ठेवणार L BP BP H टेक्निक कशी सांगितलं बघा L BP BP H हम्फ्रे सिरीज असते बघा. 1 जर हायर ऑर्बिट पासून पहिल्या सिरीज मध्ये आला तर लायमन कोणता लायमन. जर हायर ऑर्बिट पासून कुठे आला दुसऱ्या पर्यंत आला तर कोणता बाल्मर BALMER. तिसरा कोणता आला पॅशन PASCH पॅशन. चौथी सिरीज कोणती ब्रॅकेट BRACK ब्रॅकेट हायर ऑर्बिट पासून चौथ्या ऑर्बिट पर्यंत आला. तर नेक्स्ट 5वी सिरीज कोणती फंड सिरीज. कोणती सिरीज फंड. आणि 6वी कोणती हम्फ्रे HUMPREY हम्फ्रे सिरीज. तर the electron jumps from higher orbit to first orbit Lyman series, higher orbit to second orbit Balmer, higher orbit to third Paschen, higher orbit to fourth Brackett, higher orbit to fifth Honda, and last higher orbit to sixth orbit Humphrey series. म्हणजे ह्याच्यामध्ये n च्या व्हॅल्यू फिक्स आहे बघा. n जर तुमचा 1 असेल तर m ची व्हॅल्यू कुठे असणार आहे m ची व्हॅल्यू 2 3 4 दिसते का m ची व्हॅल्यू दुसरा तिसरा चौथा काय पण असू मध्ये अप टू इन्फिनिटी. मग इथे n ची व्हॅल्यू काय असणार बाल्मर सिरीज साठी 2. मग m ची व्हॅल्यू काय येणार आहे मला 3 4 5 अप टू इन्फिनिटी. इथे n ची व्हॅल्यू किती आली 3. इथे m ची व्हॅल्यू किती येणार आहे 4 5 6 अप टू इन्फिनिटी. नेक्स्ट बोला m ची व्हॅल्यू 4 बोला m ची व्हॅल्यू काय येणार आहे 5 6 7 अप टू इन्फिनिटी. n ची व्हॅल्यू काय आली 5 बोला m ची व्हॅल्यू काय आली 6 7 8 अप टू इन्फिनिटी. आणि n ची व्हॅल्यू हम्फ्रे सिरीज साठी किती येणार आहे 6. आणि m बरोबर तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची सांगितलं 7 8 अप टू इन्फिनिटी. सिक्वेन्स कसा लक्षात आला का बघा. पहिल्यांदा किती पॉस्ट्युलेट आहे ती 3 पॉस्ट्युलेट. पहिलं पॉस्ट्युलेट काय सांगतं सेंट्रिपेटल फोर्स बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला
mv square upon r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला 1/4 pi epsilon naught ZE square upon r square. ऍक्च्युअली E square upon r square फक्त z आपण घेतोय त्याच्यामध्ये कशासाठी तुमचा प्रोटॉनचा नंबर घेण्यासाठी. नेक्स्ट दुसरा फॉर्म्युला कोणता अँग्युलर मोमेंटम बरोबर nh upon 2pi. अँग्युलर मोमेंटम l ला दाखवतो l बरोबर काय असतं rp असतं पण p काय असतो मास इनटू वेलोसिटी म्हणजेच mvr बरोबर काय आला nh upon 2pi. सगळा खेळ हा याच्यात आपल्याला. तिसरं पॉस्ट्युलेट काय आलंय हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट म्हणजे em en बरोबर h. आता ह्या तिघांचाच वापर करून हे सगळं आपल्याला जवळजवळ 1/4 पोर्शन आपल्या या टॉपिकचा संपतो. पहिल्यांदा काय काढायचं आहे आपल्याला रेडियस काढायचं. काय काढायचं आहे रेडियस ऑफ बोरॉन. पहिला आणि दुसरं पॉस्ट्युलेट घेणं आणि त्याचं काय इक्वेट करणं v स्क्वेअर इक्वेट करणं. काय इक्वेट करणं v स्क्वेअर. मग v स्क्वेअर इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय येतं तर रेडियस येते. काय येते रेडियस. बघा इथे v स्क्वेअर आहे v स्क्वेअर आहे इक्वेट करा. पाठ अजिबात करू नका नाहीतर काहीच लक्षात राहणार. पुढे v स्क्वेअर इक्वेट केल्यानंतर रेडियस मिळेल. ह्या रेडियसची किंमत आपण कशामध्ये टाकणार इक्वेशन 2 मध्ये टाकणार. काय मिळेल तुम्हाला वेलोसिटी मिळेल. काय मिळेल वेलोसिटी. रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर असते वेलोसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n असते. मग इथे मिळालं. बरं आता वेलोसिटी मिळाल्या म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी काढता येते आणि कायनेटिक एनर्जी तर वेलोसिटीची किंमत टाकली कायनेटिक एनर्जी मिळेल. पोटेन्शियल एनर्जीची किंमत आपल्याला इथं मिळेल आणि ह्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मुळे आपण टोटल एनर्जी काढणार. आणि टोटल एनर्जी काढली की टोटल एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर असते. रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर वेलोसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon n बट एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon n स्क्वेअर. मग आता हिची व्हॅल्यू आपल्याला 1 - 13.6 मिळते अपॉन n स्क्वेअर z स्क्वेअर तुमचा सेपरेट राहील प्रत्येकाला बदलेल. पुढे आता कोणतं पॉस्ट्युलेट घ्यायचं तिसरं. कुठलं घ्यायचं तिसरं हायर ऑर्बिट मायनस लोअर ऑर्बिट em en किमती टाकल्या काय मिळणार आहे तर तुम्हाला हा 1 upon n स्क्वेअर मायनस 1 upon n स्क्वेअर हे राहिले याला आपण काय पुट करणार आहे r पुट करणार आहे आणि r म्हणजे तुमचा रेडबर्ग कॉन्स्टंट असतो. आणि ह्याची जर व्हॅल्यू m मास ऑफ इलेक्ट्रॉन का टाकला चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन टाकला z स्क्वेअर तेवढा तुमचा आता साइडला राहील. ओके तर z स्क्वेअर राहील. तर हा 8 epsilon कॉन्स्टंट आहे तुमचा परमिटिव्हिटी आहे h प्लँक्स कॉन्स्टंट आहे c स्पीड ऑफ लाइट आहे ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते म्हणजेच 1 upon लॅम्बडा बरोबर z स्क्वेअर इन ब्रॅकेट सॉरी z स्क्वेअर r इन ब्रॅकेट 1 upon n स्क्वेअर मायनस 1 upon m स्क्वेअर इज इक्वल टू 1 upon लॅम्बडा. ह्यालाच आपण 1 upon लॅम्बडालाच वेव्ह नंबर म्यू बार म्हणतो वेव्ह नंबर. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला ही फायनल इक्वेशन आहे. या इक्वेशनवर क्वेश्चन फिक्स असतो म्हणजेच काय तुम्हाला केमिस्ट्रीला चौथा टॉपिक आहे 11वीला त्याच्यात सुद्धा ह्याच व्हॅल्यू आहे हेच कॅल्क्युलेशन आहे. तर आता आपण हे कोणतं इक्वेशन घेतलं तर एनर्जीचं इक्वेशन घेतलं -13.6 अपॉन n स्क्वेअर इंटू z स्क्वेअर इंटू इलेक्ट्रॉन. आता आपण n च्या व्हॅल्यू 1 पुट करा 2 पुट करा मग तसेच आपल्याला सिरीज सुद्धा मिळतात. पहिली लायमन दुसरी बालमर तिसरी पॅशन चौथी ब्रॅकेट पाचवी फंड सहावी हम्प्रे. मग ही लायमन सिरीज असते ती अल्ट्रा व्हायलेट मध्ये असते ही असते ती व्हिजिबल मध्ये असते ही असते ती कोणती असते आयर नियर आयर काळ आयर वगैरे पडतात. अशा पद्धतीनं हा जो कशाचा फॉर्म्युलाचं कंटिन्युटी आहे ही फक्त तुमच्या कोणत्या पॉस्ट्युलेटवर आहे 3 पॉस्ट्युलेटवर आहे तर पूर्णपणे ते नोट डाऊन करा.